नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत शिंदे. मी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हार्ट स्पेशलिस्ट म्हणून काम करतो आहे. आज आपण एक अशा टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत ज्याच्यामुळे आपण हृदयविकार टाळू शकतो. म्हणजे आम्ही त्याला प्रिव्हेंटिव्ह केअर फॉर हार्ट डिसीजेस असंही म्हणू शकतो. तर यासाठी आपण थोडे बहुत पॉइंट वाईज डिस्कशन केलं तर आपल्याला व्यवस्थित समजून येईल. सगळ्यात महत्वाचं पॉइंट असतं की आहाराचं नियोजन. आपण आपल्या वयानुसार, आपल्या वजनानुसार आणि आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आहाराचं नियोजन केलं गेलं पाहिजे. तरीही मी म्हणेन की हृदयरोग टाळण्यासाठीचं जे आपल्याला आहार आहे त्याच्यामध्ये आम्ही सांगताना हे सांगतो की आहारामधून स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट कमी करणं गरजेचं आहे. तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स वाढवणं गरजेचं आहे. आहारामध्ये एक्स्ट्राचं मीठ जे आहे ते कमी करणं गरजेचं आहे आणि पाण्याची योग्य मात्रा घेणं हे गरजेचं आहे. दुसरा पॉइंट आहे व्यायाम किंवा एक्सरसाइज. हृदयरोग टाळण्यासाठी आम्ही 30 ते 45 मिनिटं दररोज एक्सरसाइज करण्याची टिप्स देतो, ज्याच्यामध्ये पहिले 10 ते 15 मिनिटं वॉर्मअप, त्यानंतरचे 10 ते 15 मिनिटं ब्रिस्क एक्सरसाइज जसं की स्विमिंग, जॉगिंग, स्किपिंग, बॅडमिंटन या गोष्टी येतील आणि त्यानंतरचे 10 ते 15 मिनिटं कूल डाऊन आणि प्राणायामाचे प्रकार येतील. तिसरा पॉइंट आहे आपल्याला आपलं झोप आणि आपल्या तणावापासून मुक्तता. डेली 6 ते 8 तास साऊंड स्लीप म्हणजे चांगली झोपेची अत्यंत आवश्यकता असते. तसंच आपल्याला तणाव कमी करण्यासाठी ऍक्टिव्हली प्रयत्न करावे लागतील, जसे की काही वैयक्तिक तणाव असतील, कामाचे तणाव असतील. या तणावातून मुक्तता झाल्यास आपल्याला हृदयरोगापासून सुद्धा मुक्तता करू शकतो. चौथा पॉइंट आहे डी ॲडिक्शन किंवा व्यसन मुक्तता. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ इन्क्लुडिंग स्मोकिंग हे सर्वात घातक व्यसन समजले जातात हृदयरोगासाठी. तर या गोष्टींपासून जितक्या लवकरात लवकर मुक्तता कराल तेवढं हृदयरोग होण्याची शक्यता कमी. पाचवा मुद्दा आहे वजन कमी करणे किंवा वजन नियंत्रित करणे. यासाठी आम्ही एक फॉर्म्युला सांगतो ज्याला आम्ही म्हणतो BMI किंवा बॉडी मास इंडेक्स, ज्याच्यामध्ये आपण आपल्या उंचीनुसार वजन कॅल्क्युलेट करतो, जे की 18 ते 25 या दरम्यान राहिलं पाहिजे. म्हणजे आपली उंची डिवायडेड बाय वजनाचा स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. तो आपण अगदी एक फॉर्म्युलाचं जे कॅल्क्युलेटर आहे त्याच्यानुसार सुद्धा तयार करू शकतो किंवा काढू शकतो. सहावा मुद्दा आहे आपले बाकीचे आजार नियंत्रित करणे. जसं की एखाद्या पेशंटला बीपी आहे किंवा शुगर्स आहेत किंवा हाय कोलेस्ट्रॉल आहे, तर त्याची नियमितपणे चाचणी आणि त्याच्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे काही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स पण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपले व्हायटल्स, काही ब्लडचे इन्व्हेस्टिगेशन्स आणि काही इमेजिंग इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं आहे. व्हायटल्स म्हणजे हृदयाची गती, रक्तदाब किंवा ऑक्सिजन लेवल पणही म्हणू शकतो. काही ब्लड टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणू की शुगरची लेवल, कोलेस्ट्रॉल लेवल. काही किडनीच्या टेस्ट आहेत त्याला आपण RFT म्हणतो. काही लिव्हरच्या टेस्ट आहेत त्याला आपण LFT म्हणतो. आणि काही बेसिक इव्हॅल्युएशनच्या टेस्ट असतात ज्याच्यामध्ये CBC म्हणजे हिमोग्राम, थायरॉइड लेवल किंवा युरिक ऍसिड टेस्ट या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. हृदयासाठीची इमेजिंग जे असतात त्याच्यामध्ये आपण काही ECG, 2D इको आणि ट्रेडमिल टेस्ट ऍडवाइस केले जातात. कमीत कमी वर्षातून एकदा हे टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून एखादा आजार जर आला असेल तर तो आपण लवकरात लवकर पिकअप करू शकतो आणि त्याच्यावर लवकरात लवकर ट्रीटमेंट करून मातही करू शकतो. धन्यवाद.